गेल्या वर्षी नुकत्याच 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अक्षरस्पर्श संचालित संस्थेला मतिमंद शाळेला आम्ही भेट दिली होती. तेव्हा देखील मात्र आमच्याकडे लगभग 20 ते 25 मुलं होती साधारण. तर यातून आमचा हा खारीचा वाटा घेण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मदत केली आणि आर्थिक मदत, त्यांचं मनोबल पाठबळ आम्ही उभं केलं. यानंतर आमच्याकडनं त्यांच्या आशीर्वादारूपी आज आम्हाला 50हून अधिक सदस्य सामील झाले. तर हेच शुभेच्छा आणि ह्याच आशीर्वाद आमच्या पाठीशी असे सदैव राहतील. आज या समर्थ स्वामी समर्थ वृद्धाश्रम, त्या वृद्धाश्रमाच्या सगळ्या माझ्या माता आणि पिता, त्याचप्रमाणे माझ्या भगिनी यांच्या मार्फत देखील आज माझ्या सर्व शिवछत्र ग्रुपच्या सर्व सदस्य, सर्व कार्यकारी मंडळी यांना मी यांच्या मार्फत शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने आज आम्ही या पुण्यनगरीमध्ये जे ज्या काही आज जर आमचा जो अजेंडा राबवत आहे तो अगदी उंच जावं. आज 50च्या उद्या येताना 50हून अधिक 100 असावं अशी आमची संख्या वाढत जावं. दरवर्षी आमची ही गती अगदी ह्या धावत्या ढगाप्रमाणे, आकाशातल्या ढगाप्रमाणे अगदीच निरंतर चालत राहावं आणि हीच अशी सेवा अखंड शिवरायांच्या प्रती आज त्यांच्या या प्रेरणेनेच आम्ही सर्व महाराष्ट्रभरात आज आमची ही व्याप्ती पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे आज उपस्थित असलेले सगळे माझे जीवलग मित्रबंधू यांच्या या सहाय्याने आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक गड संवर्धन राबवतो. हे नसतील तर मात्र या गोष्टी आम्हाला विशेष करता येत नाही. कोणाचाही पाठिंबा नसेल तर छत्रपतींनी हे राज्य उभं केलं नसतं. आज 18 पगड जाती एकत्र घेऊन जे राज्य उभं केलं, त्याच राज्याचा आज विनिमय लोक हा जो कनोखा हिरा त्यांचा आज जन्मदिवस, आणि या जन्मदिवसावरतीच आज आपण हे औचित्य साधून या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक सदिच्छा भेट, आज आपल्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही इथे पुढे राहूच हे आमची सर्व ग्रुपतर्फे आपल्याला मी विनंती करेन. आणि त्याचप्रमाणे आपल्याला लागणाऱ्या पुढील अडचणी काही असतील तर निश्चितपणे आम्हाला तुम्ही कोणत्याही संपर्कावरती सांगितलं की आम्हाला दादा अशा प्रकारची मदत लागेल तर आम्ही नक्कीच त्यावेळेला आमचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी येऊन तुम्हाला भेट देऊन जाईल आणि आवश्यकपणे त्या अडचणीवरती मात करता येईल. यापुढे मी माझ्या सर्व शिवछत्र ग्रुपच्या वतीने सर्वांना, तसेच माझ्या या माता आणि पिता या सर्व वडीलधाऱ्यांना आणि माझ्या या 355 जयंती साजरा होत असताना मी सगळ्यांना शिवजयंतीनिमित्त पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे माझे काही सहकारी मित्र आहेत ते देखील आपल्या थोडा परिचय यामध्ये देऊ शकतील. तुम्ही परिचय आजी काय म्हणताय? वर्षी आम्ही पदार्पण करतोय. मागच्या वर्षी 25 होता आणि तेव्हा आम्हाला 50 होते आणि त्या आशीर्वादाने आज आम्ही 50 झालो देखील. 100 होते. कंगाळ बघते दुकान बसते मी चक्कासो खाते की काय चक्कासो खाल्ला अजून मोठा 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 होऊ दे आणि खूप यश मिळू दे. तुम्हाला खूप चांगलं काम करता येईल की आता तुम्ही आम्हाला पण मदत म्हणून करायला आला की खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद भरभरून मिळू देतो. काय झालं
व्यवस्थित क्लिअर ग्रुप संदर्भात सामाजिक कार्य करता राजनीतिक संवाद संभाळून प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक वेळेला अगदी कुठली कामं असतील तुम्ही रात्री काळ्या रात्रीला धावणारा हा एक माणूस की जो समाजकारण राजकारण आणि मैत्री या गोष्टी एकत्र चालवतो. म्हणजे आज त्याचा वेळ चालत होता तरी पण आज त्यांनी इथं वेळ दिला. विशेष त्यांचं कौतुक वाटतं की आम्हाला ते वेळ देतात आणि अशा काही अडचणी असतील तर त्या नक्कीच त्या पूर्णपणे माफ करून देतील आपल्याला. इथे व्हिडिओ त्या काढत होतो. अडचणीवरती. इथे यांचं 100% म्हणतात ते. अगदी एक पण आहे 100%. म्हणजे पुन्हा 2 शब्द आपल्याकडनं आपल्या सगळ्या मित्रांना मार्गदर्शन करायला बोला लागले यांचा काळ बाबा बोलते काका सरकन आपल्या आश्रमाबद्दल सांगा त्यांना. या आश्रमात येऊन मी आश्रमाचं नाव श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आश्रम पुणे या आश्रमात येऊन 8 ते 10 महिने होऊन गेले. 11-12 वर्ष 10 वर्ष 10 वर्ष त्या आश्रमाची सेवा ही सगळं कार्य चांगलं आहे. या आश्रमाची आम्हाला मदत मिळू शकते, सहकार्य मिळू शकते. त्या आश्रमामुळे आम्हाला चांगलं सहकार्य ही सगळ्या गोष्टी मिळतात आणि या आश्रमात आल्यामुळं आम्हाला व्यायामाची सगळी सवय होऊन सगळ्या तब्येतीला चांगलं वाटलं. व्यायाम करणे सगळे व्यवसाय करणे हे त्या सवय नव्हती मला एवढी आवड आणि आश्रमात आल्यामुळं योगा करणं सवय करणं हे मला हॅबिट सवय झाली. त्यामुळे एकंदरीत चांगलं आहे. माझे शिक्षण BA पर्यंत आहे. मी बँकेत सर्व्हिसला होतो महाराष्ट्र बँकेत. मनोहर शंकर बाहेर फलटण तालुका 85 वर्ष अंकावाडी गाव फलटण तालुका फलटण तालुका आमच्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असंच काहीतरी ते काय होतं एवढी बोलायची सवय नाही ना, असं गप्पा मारतो भरपूर. असं बोलायला थोडंसं आपल्या ग्रुपमध्ये कोणाला थोडंसं काय बोलायचं असेल तर बोला. तुम्हाला काय आवडत असेल अमोल भाऊ बोला असं विषय फोन करते. लावले याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि त्यांचा खूप अजून मोठा होऊ दे. माझ्याकडून भरपूर आशीर्वाद आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे. सर्वजण जे आहेत सर्वांचं त्यांच्या आशीर्वादातून आणि जे काही प्रयत्न आहे काही जण आमच्या अगोदर करतात किंवा इतरत्र कार्य चालू आहे त्या सर्वांच्या ह्याच्यातून दृष्टिकोनातून आम्ही कुठेतरी एक पाऊल उचललेलं आहे आणि त्याचं थोडं आम्ही एक स्टेप घेत मोठं रूपांतर करण्याचा प्रयत्न करतोय. जे की 7-8 जण होतो आम्ही तिथून सुरुवात झालेली आज 31पर्यंत झाले आणि थोडं छोटे कार्य करत आम्ही येतोय आता हळूहळू. त्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स आशीर्वाद असावा या साठी जसं तुम्ही काहीतरी आपल्याला निष्ठानं आणलेलं आहे जे थोडीशी शिवजयंतीचा उत्सव गोडाने खरं तर तो आज हत्तीवरती साखर वाटण्याचा दिवस म्हणता येईल. परंतु आज युग बदलल्यानुसार आज गोड पण बदललं गेले. त्यामुळे आज आपण जिलेबीचा बेत केला आहे. तुम्ही करता तेच की गोष्ट आहे. ज्यांना त्यामुळे तुम्ही काही केलं तरी नाही का ते पण भेट दिली.
गोड खातो की नाही? मग काय मस्त व्यायाम करतो गोड खातो. आमची महिन्यात एकदा खाल्लं तरी काय अडचण नाही व्यायाम गोड- गोड- गोड खाल्लं तरी एकदा नाही, पाहिजे. काही टेन्शन नाही. शुगर पेशंट किंवा खाण्याबद्दल काही टेन्शन नाही कोणाचं. आणि मला एवढं बाबतीत आहे की बाबा स्वामींची कृपा, सगळ्यांचं हे की बाबा त्यांचं सगळ्या गोष्टीवर कंट्रोल आहे. खाऊन पिऊन मस्त आहे, सगळे खुश आहेत अगदी. शक्यतो कुणाचे वाढवत असतील लहान मुलं भेट देऊन करावे अशी विनंती प्रत्येकाने नक्कीच. शक्यतो कुणाचे घरातले वाढदिवस असतील आवर्जून भेट देऊन आपण साजरे करावे अशी एक दोन मिनिटं महाराजांना दाखवा. निवेदन द्या ते फर्स्ट मीट आहे. तुमचे बाबा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. सोबत बसेल. तुम्हीच द्या ना दादा, तुम्हीच द्या. नाही, ठीक आहे. कारण ते कसं होतं थोडं मॅम मॅम मॅडम नाही. खरंच खूप छान कसं असतं वाणी काय असतं, ज्यांना तुला बरोबर झाली त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचतच नाही. खरी गोष्ट. म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली शिवछत्र तयार केलं काढतोय काढतोय काढला 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 हलकं प्लेट काढ की काढला